हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? सो आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्याचं स्पेशल पन्ह. कैरीचं आपण इथे पन्ह बनवणार आहोत. तर इथे आपण 5 कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्याला चांगलं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आणि मेन म्हणजे तर हे आमच्या झाडाच्या कैऱ्या होत्या. सो अजूनच चांगलं वाटलं की हां, आपल्या झाडाच्या कैऱ्या आपण त्याचं पन्ह वगैरे बनवून खातो आहे. सो आता आपण कैरीला चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 ग्लास आपण इथे पाणी टाकलेलं आहे आणि याला आपण शिजवायला ठेवून द्यायचं आहे. 3-4 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला याला चांगलं शिजू द्यायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आपले जे कैऱ्या आहेत ते शिजून झालेले आहेत. आता आपण याचं जे पाणी आहे ते आपण काढून घ्यायचं आहे. ते आपल्याला पाणी वापरायचं नाही यायचं, आपण याला फेकून द्यायचं त्या पाण्याला. ठीक आहे, ते पाणी यूज आपण करायचं नाही आहे. तर आता इथे आपण कैरीची जे आपली साल असते ते काढून घ्यायची आणि ते आतलं जे मगज असतं ते आपण काढून घ्यायचं आहे. चमच्याने वगैरे सर्व आपण काढून घ्यायचं आहे. आणि ती जी आंब्याची कैरीची जी स्किन वगैरे आहे ते आपण साईडला टाकून द्यायची, म्हणजे ती आपण त्याने यूज नाही करणार ऑब्वियसली. ते आपण आता बाजूला काढून ठेवलेली आहे. आणि आता आपण जे कैरीच्या आतला जो मगज असतो तो आपण इथे काढणार आहे चमच्याने वगैरे. आपण ज्याच्याने तुम्ही काढू शकता त्याच्याने तुम्ही काढा. तुम्ही बघू शकता आपण यातला म्हणजे मगज वगैरे जो आपण काढतो आहे. आणि तुम्ही कधी केलेला आहे का? ऑब्वियसली केलेलाच असेल, आय नो दॅट. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. जर आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत वगैरे त्यांच्यासोबत शेअर पण करा, म्हणजे नवीन रेसिपी त्यांना पण शिकायला भेटेल. आणि तुम्हाला नवीन कोणते व्हिडिओ पाहिजे असेल, म्हणजे कोणती नवीन रेसिपी हवी असेल तर ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि इथे जो आपण आतला जो मगज असतो तो आपण इथे काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे 2-2.5 ग्लास आपण इथे पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकलेलं. तुम्हाला जर एकदम असं पातळ हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता. तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही टाकू शकता. इथे आपण 1 वाटीभर साखर घेतलेली आहे, ते आपण यामध्ये टाकलेली आहे. आणि इथे काळं मीठ जे असतं आपलं ते आपण यामध्ये टाकलेलं आहे. आता आपण याला चांगलं मिक्स करायचं आहे. जिथपर्यंत आपली साखर वगैरे ते मिक्स होत नाही चांगले, तिथपर्यंत आपण याला रईने चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हलवून वगैरे घ्यायचं आहे. आणि इथे जो आपलं पन्ह जे आहे कैरीचं इथे तयार झालेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि नवीन कोणती जर रेसिपी शिकायची असेल तेही कॉमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू फॉर वॉचिंग. लव यू ऑल गाईज.